स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा दबदबा दाखवला या पनवेल तालुक्यातील रॉयल स्पोर्ट उलवी या संघानं. त्या पतीला एक नामवंत खेळाडू मयूर पाटील. तर दुसऱ्या बाजूला यावेळी ऑस्ट्रेलियाला पाहायला मिळतोय समीर. स्ट्राईकला समीर असेल तर नॉस्ट्रेक इनला देवांश. ही सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. पेन कोलीवाडा संघ दाखल झालाय. प्रथमतः नाणेपैकी हारून वाट्याला आलेली फलंदाजी करताना पाहायला मिळतील दोन फलंदाज. समोर असेल गोलंदाज यावेळी मयूर पाटील. गेम ऑनचा पहिला इशारा येतोय. पंचांचा पहिला चेंडू फेकण्याकरता गोलंदाज तैनात असेल मयूर पाटील. इट्स गेम ऑन. पहिला चेंडू लोवर फुल टॉस होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. LBW या जाळ्यामध्ये बसला जातोय. लेग बिफोर विकेट या जाळ्यामध्ये बसत असताना पहिला फलंदाज विकेट नंबर 1 बॅक टू पॅव्हलियन. समीर फलंदाज. कुठल्याही प्रकारचं खातं ओपन करता बाद झालाय. मोठा हादरा बसलाय पेन कोलीवाडा या संघाला. अतिशय चांगला ही स्पर्धा. चांगल्या स्पर्धेमध्ये दोन बलाढ्य संघ खेळत असताना सुरुवातीच्या पहिल्या सामन्यामध्ये रावे संघानं एक सामना जिंकलाय आणि हा दुसरा सामना चालू असताना रॉयल स्पोर्ट उल्वे या संघाच्या गोलंदाज मयूरनं घेतलेला पहिल्या चेंडूवर पहिली सफलता. येणारे अजूनही 5 चेंडू बाकी असेल. येणारी अजूनही 29 चेंडूंचा खेळ बाकी असेल. अतिशय चांगली टेनिस क्रिकेटची स्पर्धा जाणवतोय. विकेटचा जर विचार केला 24 ते 26 पावलांची विकेट पाहायला मिळते. 60 यार्डचं सर्कल आणि अतिशय चांगले हे मैदान. या मैदानावर आपण भव्य स्पर्धा सातत्याने अनुभवताना पाहायला मिळतात. पनवेल तालुक्यातील हे मैदान. या पनवेल तालुक्यामध्ये असलेली एक बहुमानाची स्पर्धा. कैलासवासी वासुदेव भाऊ मोकळे यांची स्मृती चषक 2020 ची स्पर्धा. संपूर्ण जग आज 8 महिने थांबले होतं. आपला क्रिकेटचा संघ आपला खेळाडू कधी एकदा मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळेल. त्या खेळाडूला आम्ही कधी एकदा समर्थन करायला पाहायला मिळेल. प्रोत्साहन द्यायला मिळेल. याच उद्देशाने आणि तोच आता वेळ 2020च्या या शेवटच्या महिन्यामध्ये क्रिकेटला सुरुवात होत असताना आज बरेच सारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज तैनात झालाय ओमकार. मयूरचा हा दुसरा चेंडू ओमकार करता असेल. तिसऱ्या क्रमांकावर आलेला ओमकार. यावेळचा हा चेंडू अपील होती. पंचांचं बोट हवेमध्ये. बॅटचे ऑटोमेज घेऊन यशकाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. झेल टिपला जातोय. बॅक टू बॅक दुसरा आदरा बसतोय. यावेळी पेन कोलीवाडा या संघाला आल्या पावली मागं परताना पाहायला मिळतोय. ओमकार हा फलंदाज. अतिशय चांगल्या दर्जानं खरं तर रॉयल स्पोर्ट उल्वे संघ यावेळी मैदानामध्ये उतरलाय. आपली ताकद आपल्या नावाप्रमाणे खेळताना पाहायला मिळतोय. ज्या खरं तर सकाळच्या सत्रामध्ये जासईच्या मैदानामध्ये ज्या उद्देशाने उतरला त्याच उद्देशाने या मैदानामध्ये हा रॉयल स्पोर्ट उल्वे संघ पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज प्रतीक दाखल झालाय. आतापर्यंत कुठल्या प्रकारची धावसंख्या उभा केली नाही म्हणेन पेन कोलीवाडा संघानं. 2 चेंडूमध्ये 2 सफलता मिळवल्यात या गोलंदाजानं. एवढी विकेटच्या हॅट्रिकच्या उंबरट्यावर असेल मयूर पाटील हा गोलंदाज. सकाळच्या सुरुवातीला म्हणालो होतं की राधेच्या मैदानामध्ये या खेळाडूला मालिकावीरासाठी ब्रँडेड शूज मिळाले होते. तोच हा गोलंदाज मयूर पाटील. अतिशय देखणीय संघ आणि तेवढाच ताकदवर हा खेळाडू. यावेळी विकेट हॅट्रिक होईल का? नवीन फलंदाज प्रतीक म्हात्रे करता. यावेळी मात्र बिरकावून दिलाय. किती वेळा मी शांत बसणार. काउकर्नरच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे आलेला यावेळी प्रतीक म्हात्रेच्या बॅट मधून मोठा फटका. षटकार. प्रतीक म्हात्रेच्या बॅट मधून आलेल्या या टुर्नामेंट मधल्या या स्पर्धेतील 100वा षटकार पाहायला मिळतोय. एकदा जोरदार टाळ्या वाजवा या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रतीक म्हात्रे याच्या बॅट मधलेला या स्पर्धेतील हा 100वा षटकार. हे तर वर्ल्ड टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून सर्व रेकॉर्ड ठेवले जातात. यावेळचा हा फटका प्रतीकचा लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पाहायला मिळतो. जिथं अभिजित म्हात्रे होते चेंडू पकडणार फेकणार त्या वेळेमध्ये त्या काळावर मिळाले जाते एकेरी धाव. एकेरी धावेनिशी 7 धावा धापट्या लागल्या गेल्यात. यावेळी नवीन फलंदाज येण्यात झालेत देवांश. डावकरी हाताचा फलंदाज. सातत्याने डावकरी हाताचे फलंदाज स्फोटक पाहायला मिळत असतात. नंतर तेवढाच ताकदवर गोलंदाजी करेल का मयूर? तिसरे चेंडू षटकार पाहायला मिळाला. आल्या आल्या स्वागत केलं प्रतीक म्हात्रेने या मयूरचा. ज्या गोलंदाजानं 2 चेंडूवर 2 विकेट मिळवले होते. यावेळचा फटका खराब एलिव्हेशन पाहायला मिळतोय. 100% अफोर्ड दिला होता अभिजित म्हात्रेनं. मात्र त्याच्या आवाक्यामध्ये हा झेल नव्हता. त्या कारणास्तव हा मिस झाला झेल
आणि त्या झेल सुटल्यानंतर मिळाल्या जातात एकेरी धाव. धापट्या धावा लागल्या गेल्यात 2 बाद 8. अतिशय शांत सुरुवात पाहायला मिळते. नाणेफेकीचा कॉल हरून प्रथमतः वाटेला आलेली फलंदाजी करत असताना पेन कोलीवाडा संघ पोहोचलाय 8 या धावसंख्येवर. अतिशय देखणी स्पर्धा. पुढील येणारे अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी असेल. नवीन फलंदाज मी म्हणेन प्रतीक मात्रे यावेळी ऑन स्ट्राईकला असेल. यावेळी यू मिस आय विल डेफिनेटली यष्ट्यांचा वेध घेतला जातोय. विकेट नंबर 3 बॅक टू पॅव्हलियन. मोठा फलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पायाची बोट टेचणारा चेंडू फेकला. यॉर्कर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय मयूर पाटील आणि त्यामध्ये सक्सेसफुल चेंडू पाहायला मिळाला. यष्ट्यांचा वेध घेतला आणि विकेट नंबर 3 मैदानाच्या बाहेर प्रतीक मात्रे जाताना पाहायला मिळतोय. ज्यानं स्वागत केलं होतं याच मयूरचं षटकांशी खातं ओपन केलं होतं. धावा लागल्या गेल्या 3-8. अतिशय बिकट अवस्था पाहायला मिळते. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. रॉयल स्पोर्ट उल्वे संघ आज इथून पुन्हा एकदा बेलपाड्याच्या मैदानामध्ये सुद्धा खेळताना पाहायला मिळतील. आज भरघोष यश या रॉयल स्पोर्ट उल्वे संघाच्या माध्यमातून या संघाला नेहमीच मिळत गेलंय. गोलंदाज दाखल झालाय महेंद्र मडवी. जासीच्या शृंखलेमध्ये मी म्हणेन सिरीजच्या रँकिंगला हा खेळाडू पाहायला मिळेल. अतिशय चांगली कामगिरी. ज्या शृंखलेमध्ये मालिकावीरासाठी मोटारसायकल बाईक ठेवण्यात आले त्या रँकिंगला हा महेंद्र मडवी पाहायला मिळणार आहे. अतिशय चांगली कामगिरी. भेदकता भरलेली गोलंदाजी पाहायला मिळतोय. मोठ्या मोठ्या खरं फलंदाजांना अक्षरशः कुठल्या प्रकारचे मोठे फटके लागून देत नाही महेंद्र मडवी. यामध्ये असलेल्या ताकद आहे. अक्षरशः गावदेवी गावठाण संघातील करण मडवीला सुद्धा पहिल्या चेंडूवर बाद केला होता. त्या फलंदाजांना त्या शृंखलेमध्ये 128 धावा कुठल्या होत्या आणि त्या संघाला मात्र पराभूत करण्यामध्ये हा रॉयल स्पोर्ट उल्वे संघ तिथून मात्र मागे वळून पाहिलंच नाही. अतिशय चांगला संघ पाहायला मिळतो. मात्र तेवढ्याच ताकदीचं मी म्हणेन पेन कोलीवाडा संघ या पेन तालुक्यातील ताकदवर संघ आहे. अतिशय चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. येणारे अजूनही 24 चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज यावेळी दाखल झालेत महेंद्र मडवी. यावेळीचा चेंडू उजवी एष्टी सोडून जातोय. बॉडीचा लॉंग वे चेंडू पाहायला मिळाला. अवंतर घोषित केला जातोय. स्वेर ते मिळाला जाते एकेरी धावेनिशी 9 धावा. दापटा लागत असताना किशोर बाबाचं हे मैदान पनवेल तालुक्यातील साई गावामध्ये मैदान पाहायला मिळते. साई दिघाटी या गावामध्ये असलेले मैदान पाहायला मिळते. या परिसरामधील एक भव्य दिव्य मैदान. सातत्याने प्रेक्षकांची जर गर्दी पाहिली आणि मगाचा जो जल्लोष पाहिला एक क्रिकेटचं मिळालेलं खरं तर आनंद आणि सौंदर्य तरुण वर्गामध्ये असलेलं रक्तामधलं क्रिकेट आज पाहायला मिळतंय. गोलंदाज महेंद्र मडवी याचा पुढील चेंडू पडल्यानंतर भन्नाट बेगाने फेकला जातोय. जणू काय महेंद्र मडवी आग उगतो की काय या मैदानामध्ये पाहायला मिळाला. 9 धावा. दापटा लागत असताना महेंद्र मडवीचा हा पहिला चेंडू सक्सेसफुल पाहायला मिळतोय. जिथं पहिला चेंडू अवंतर आला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्याच लाईन आणि लेंथवर फेकण्यात आला. गोलंदाज महेंद्र मडवीच्या माध्यमातून आलेला हा निर्धाव चेंडू. पुढील काही चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळी शरीराचा वेध घेतला होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. अतिशय चपलाई दाखवतो यष्टिरक्षक तुषार कोहली. याचं कौतुक करावे लागेल. स्वतः करणार सुद्धा आहे तुषार कोहली. अतिशय चांगलं क्रिकेट. हा किती चपलाई किती चांगले झटपट निर्णय घेतले जातात म्हणून सातत्यानं यश मिळालं या संघाला. मात्र पेन कोलीवाडा संघाला सुद्धा ओळखायला लागेल. या गोलंदाज समोर या मैदानामध्ये 50 ते 55 धावा प्रथम दर्शनी पहिल्या डावामध्ये लागावे लागतील या पेन कोलीवाडा या संघाला. कारण एक मोठा ताकदवर संघ आहे. मात्र तेवढंच विसरून चालणार नाही. आपल्या तालुक्यामध्ये आपली दादागिरी या पेन कोलीवाडा संघाला जर टिकवायची असेल तर चांगला खेळ करावे लागेल. या फलंदाज ओमकार आणि देवांशला. स्ट्राईकला देवांश पाहायला मिळतोय. काय देखना फटका खेळला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून अगदी सीमारेषा पलीकडे क्षेत्ररक्षणाला मस्तकाला दस्तक देत चेंडू जातोय सीमा पार. षटकार. अतिशय चांगला फटका पाहायला मिळतोय. क्रिकेट मधील हा ताकदीचा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून आलेला देवांशच्या बॅट मधून देखना फटका नजाकत दाखवलाय. दापटला धावा लागल्या गेल्यात 15 धावा. 15 धावा दापटला लागत असताना 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. महेंद्रचे पहिला चेंडू अवंतर गेला. त्यानंतरचे बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकले होते आणि त्यानंतर
देवांश दाखवलं सीमारेषा पलीकडे आलेला षटकार. हे मगाशी म्हणलं की पेन कुलवाडा हा सुद्धा एक ताकदवर संघ आहे. यावेळी मोठा फटका येईल का? नो मॅचमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. पाहता पाहता चेंडू गेलाय वन बाउंस सीमारेषा पलीकडे. षटकार नंतर आलेला हा देखना चौकार. 19 धाबा चौकाराच्या साह्याने 19 धाबा आपला लागत असताना अतिशय चांगलं क्रिकेट. अजूनही शेवटचे 2 चेंडू महेंद्र मडवी या गोलंदाजाच्या माध्यमातून बाकी असतील. आपला धावा लागल्या गेल्या तर 10 धावा 10 चेंडूंमध्ये 19 धावा 10 चेंडूमध्ये 19 धावा जमा केल्यात. प्रथम नाणेफेकी हारून फलंदाजी करत असताना पेन कुलवाडा या संघानं 19 धावा दापटला लागल्या गेल्यात. यावेळी काय देखना फटका खेळलाय मात्र एलिव्हेशन खराब होतं. एलिव्हेशन कमी होतं. लांबी कमी उंची जास्त असलेला फटका. झेल खाली होते क्षेत्ररक्षक मयूर पाटील. कुठल्या प्रकारची चुकी होत नाहीये. विकेट नंबर 4 बॅक टू पॅव्हलियन. 19 या धावसंख्येवर चौथा हादरा बसला जातोय पेन कुलवाडा या संघाला. येणारे अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी असेल. शेवटचा अजून एक चेंडू बाकी. महेंद्र मडवीच्या माध्यमातून अतिशय चांगली कामगिरी केली. जरी एक षटकार हा अपवाद सोडला एक चौकार त्या गोलंदाजावर पाहायला मिळाला. 11 धावा आतापर्यंत 5 चेंडूमध्ये खर्च केल्यात आणि एक मोठी सफलता मी म्हणेन देवांश या फलंदाजाला माग परतवलंय. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. एका बाजूलाच पेन तालुक्यातील एक बलाढ्य संघ पेन कोलीवाडा तर दुसऱ्या बाजूला पनवेल तालुक्यातील एका दादा संघ रॉयल स्पोर्ट उल्वे संघ. अतिशय देखडी स्पर्धा पण अनुभवतोय. येणारे अजूनही शेवटचा चेंडू महेंद्र मडवी या गोलंदाजाच्या माध्यमातून 11 चेंडूचा खेळ झाला आणि 11 चेंडूचा खेळत असताना 19 धावा दापटा लागल्या गेल्यात आणि 19 धावा जमा करत असताना पेन कोलीवाडा संघाच्या 4 मोठे फलंदाज मागे परतलेत. शेवटचा चेंडू महेंद्र मडवीच्या माध्यमातून. यावेळी चपराक लागवला गेलाय. वाईड स्लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर केलं जात आहे. एक टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू गेलाय सीमारेषा पलीकडं. शेवटच्या चेंडूवर गोड केलाय मी म्हणेन पेन कोलीवाडा संघाच्या या फलंदाजांना. आलेला ऋषीच्या बॅट मधून देखना चौकार. 23 धावा दापटला लागल्या गेल्यात. ओमकारच्या बॅटमधून आलेला हा चौकार. शेवटच्या चेंडूवर चौकार पाहायला मिळतोय. ऋषी यावेळी ऑनस्ट्राईकला असतील. चांगले क्रिकेट पाहायला मिळते. 12 चेंडूचा खेळ बाकी झालाय. 12 चेंडूचा खेळ झालाय. येणारे अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी असेल. 12 चेंडूमध्ये दापटला धावा लागल्या गेल्या 23 धावा. येणारे अजूनही 18 चेंडू कशा रीतीने फेकले जातील. वैयक्तिक स्वतःच्या भात्यातील दुसरं षटक आणि संघाच्या वतीने तिसरे षटक घेऊन आलेला गोलंदाज मयूर पाटील आपल्याला पाहायला मिळेल. येणारे शेवटचे म्हणून 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल. या सामन्यामध्ये काही करून दाखवायचं असेल तर मोठमोठे फटके या पेन कोलीवाड्याच्या फलंदाजांच्या बॅटमधून येणं तेवढं गरजेचं असेल. यावेळी ऑनस्ट्राईकला ऋषी असेल. मगाच्या शेवटच्या चेंडूवर ओमकारच्या बॅटमधून आपला चौकार पाहायला मिळाला होता. येणारे अजूनही शेवटचे 18 चेंडू धापटला धावा लागल्या गेल्या 23 धावा. 12 चेंडूचा खेळ झालाय. उर्वरित 18 चेंडूचा खेळ बाकी. यावेळी हा चेंडू स्लोवर डिलिव्हरी केली होती. कुल्लेट्सवर हा चेंडू पडल्यानंतर फलंदाजाच्या बॅट मध्ये आला नाही. लेग बाईस परिणामी मिळाले जाते. एकेरी धाबेनिशी धापटला धावा लागल्या गेल्या. आता 24 धावा 24 रन्स लॉस ऑफ 4 विकेट पेन कोलीवाडा संघ. येणारे अजूनही 17 चेंडूचा खेळ बाकी असेल. बऱ्याच ठिकाणी आली स्पर्धा पण आम्ही जी पाहतोय लाईव्ह स्पर्धा बऱ्याच ठिकाणी चालू आहे. टेनिस क्रिकेट हळूहळू आता स्वप्नांचा पाठलाग करताना पाहायला मिळत आहेत. स्वप्नात वाटलं नव्हतं की टेनिस क्रिकेट विश्व एवढं पुढे जाईल. इंटरनेटवर पाहायला मिळेल. घर बसल्या आपल्या मुलांना टीव्ही स्क्रीनवर LED वर मोबाईलवर पाहायला मिळतंय. टेनिस क्रिकेटने घेतलेली उंच उंच भरारी पाहायला मिळते. यावेळचा चेंडू मयूरचा तसाच पद्धतीने फेकला गेला. फलंदाज ओमकार याच्या बॅटच्या मध्ये आला नाही आणि त्यानंतर यष्टिक्षकांना आपलं काम चोख
निभावलं. तुषारचं कौतुक करावं लागेल. कुठल्या प्रकारचा चेंडू अगदी सहजरित्या पकडत असतो यशस्वी करत असताना येणारे अजूनही या गोलंदाजाच्या माध्यमातून 4 चेंडूंची पैकी बाकी असेल. 16 चेंडूंचा अजून खेळ बाकी असेल. पहिल्या डावमधल्या 16 चेंडूचा खेळ बाकी असेल. 16 चेंडूंमध्ये कमीत कमी या मैदानाचा विचार केला तर 30 ते 35 धावा पेन कोलिवाडा संघ जमा करेल का प्रश्न प्रेक्षकांना पडलाय. यावेळी चेंडू बॅटला ब्रश करून यशाच्या हातामध्ये जाईल की काय असं वाटलं होतं, मात्र झेल अपुरी होती. मात्र कुठल्या प्रकारची धाव मिळत नाहीये. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव खेळलाय तो म्हणजे ऋषी ओमकार हा फलंदाज. टू बॅक 2 चेंडू निर्धाव खेळलाय. मोठे फटके येतील का ओमकारच्या बॅटमधून. यावेळीचा हा चेंडू उजवीशी सोडून जातोय. बॉडी लॉंग चेंडू पाहायला मिळाला. आव्हान तरी मिळत जाते. एकेरी धावेनिशी धापटला धावा लागल्या गेल्या. आता 25 धावा 25 रन्स. काल सुद्धा आपण पाहिलं आम्ही जी काल आपल्यासोबत दशरथ पाटील, रेश्मा मयेकर, जगदीश भाई ठाकूर, विघ्नाची मडबी. यावेळी मात्र देखना फटका आलाय. मिड विकेट क्षेत्र क्लिअर करत सीमारेषा पलीकडे आलेला बऱ्याच काळानंतर मोठा फटका या स्पर्धेतील लांबलचक षटकार. फलंदाज यावेळी ओमकारच्या बॅटतून आलेला हा षटकार. बॅक टू बॅक 2 चेंडू प्रथमतः निर्धाव खेळला असला तरी यावेळी मयूर पाटीलला दाखवलाय अस्मान. चेंडूवर मिळाल्या जातात 6 धावा आणि धापटला धावा लागत असताना 31 धावा 31 रन्स 31 धावा धापटला लागल्या गेल्यात. अजूनही उर्वरित गोलंदाजाच्या माध्यमातून 2 चेंडूची पैकी बाकी असेल. मयूर पाटील यावेळी काय रणनीती आखेल की ओमकार आपली शैली आपली ताकद दाखवेल या मैदानामध्ये. धापटला धावा लागल्या गेल्यात 31 रन्स 31 धावा. लोवर फुल टॉस होता. यावेळी पुन्हा एकदा प्रहार केलाय कॉपी बुक स्टाईलनं. स्क्वेअर लेग पंतांच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे आलेला बॅक टू बॅक ओमकारच्या बॅट मधून हा देखना षटकार. सदोतीस धावा धापटला लागत असताना मयूर पाटील याला आता प्रश्न पडलाय. पूर्वीची पहिलेचे 4 चेंडू उत्तमरित्या फेकले होते. त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. शेवटचा अजूनही 1 चेंडू बाकी असेल. मयूर पाटीलच्या माध्यमातून अप्रतिम करत आता फलंदाजी करतोय. चांगल्या लेंथ मध्ये खेळताना पाहायला मिळतोय. चांगल्या फॉर्म मध्ये आता उतरलाय ओमकार. आपल्या नावाप्रमाणे खेळ करताना पाहायला मिळतोय. ओमकार खरं तर हे नाव टेनिस मध्ये घातक ठरलंय. ओमकार देसाई असेल, ओमकार पाटील मुरबी असेल आणि यावेळी हा खरं तर पेन कोलिवाडाचा ओमकार. बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत. यावेळी तिसरा षटकार येईल का. यस उत्तर दिलं जातं. या स्पर्धेतील ओमकारच्या बॅटमधून आलेली ही षटकारांची हॅट्रिक. अतिशय देखना हा फटका पाहायला मिळाला. मयूर पाटीलचं यावेळी शेवटच्या चेंडू सुद्धा स्वागत केलंय. शेवटच्या चेंडूवर मयूर पाटीलला लगावलेला षटकार मी म्हणेन धोका देऊन गेलाय. 18 चेंडूचा खेळ झालाय आणि धापटला धावा लागल्या गेल्या. आता 43 धावा 43 रन्स. 18 चेंडूचा खेळ होत असताना 4 बाद पेन कोलिवाडा संघाच्या धावा धापटला लागल्या गेल्या. 43 धावा 43 रन्स. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल. उर्वरित अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. अतिशय चांगली देखणी स्पर्धा आपण अनुभवतोय. श्री लक्ष्मी नारायण मित्र मंडळ कचेर साई यांच्या पुरस्कृत कैलासवासी वासुदेव भाऊ मोकळ स्मृती चषक 2020 या स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन आणि या स्पर्धेचा 3रा दिवस आणि या 3ऱ्या दिवसातील दुसरा सामना पेन कोलिवाडा विपक्ष रॉयल स्पोर्ट उल्वे, जिथं प्रथम दर्शनी नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण घेतलं होतं रॉयल स्पोर्ट उल्वे संघानं आणि वाट्याला आलेली फलंदाजी करत असताना पेन कोलिवाडा या संघानं 18 चेंडूंमध्ये तब्बल 43 धावा कुठल्यात. उर्वरित अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल. तर यावेळी गोलंदाज दाखल झालाय तेजस कोहली. यावेळी मैदानामध्ये दाखल होतोय. उल्वे संघ आज पनवेल तालुक्यामधून या साईच्या मैदानामध्ये खेळायला आलाय. अतिशय चांगला संघ. तर दुसऱ्या बाजूला कौतुक करावं लागेल ओमकारचं, ज्यानं 3 चेंडूवर सलग 3 षटकार ठोकले ते म्हणजे मयूर पाटील या गोलंदाजावर. अतिशय चांगला खेळ पेन तालुक्यामधून आम्ही काल याचं प्रत्युत्तर ओमकारच्या बॅटमधून त्यांना पाहायला मिळालं.
येणारे अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. अतिशय देखणी स्पर्धा, तेवढीच कमी म्हणे प्रेक्षकांची बरीचशी गर्दी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. क्रिकेट आज संपूर्ण जगभर लोकप्रिय हा खेळ राहिला आणि त्या कारणास्तव या स्पर्धेकरता प्रेक्षकांची तेवढीच गर्दी पाहायला मिळते. मगाचा सामना जो काय जल्लोष, जो काय आनंद पाहायला मिळाला, एक वेगळाच आनंद मैदानामध्ये साजरा केला राबी सिंगानं. यावेळचा हा चेंडू गोलंदाज तेजस कोलियाचा पाहायला मिळतोय. असा चेंडू हा शरीरापासून दूर फेकला होता आणि आज पंचांचा इशारा येतोय. हा अवांतर चेंडू घोषित केला जातोय. सवेरे ते मिळत जाते. एकेरी धावेनिशी धापटा धावा लागल्या गेल्या. आता 44 रन, 44 धावा. तेजस कोळी गोलंदाजाला पुन्हा एकदा कमबॅक करून द्यायला गेले. ज्या पद्धतीने तिसरे षटक फेकत असताना मयूर पाटील या गोलंदाजावर जर विचार केला, तब्बल 20 धावा खर्ची झाल्या होत्या. पहिले षटक याच मयूरनं 8 धावा देताना 3 सफलता मिळवल्या होत्या. मात्र त्यानंतर वैयक्तिक आपल्या खात्यातील दुसरे षटक फेकत असताना संघाच्या वतीने तिसरे षटक मयूर पाटीलने फेकलं. त्यामध्ये तब्बल 20 धावा आणि ओमकारने ठोकलेले ते शेवटच्या 3 चेंडूमध्ये 3 षटकार आठवावे लागतील. तेजस कोहली अजूनही 12 चेंडू फेकण्याच्या प्रतीक्षेमध्ये असेल, कारण अजूनही 2 षटक बाकी असेल. सामना स्पीडअप करा पंच. समोर असेल यावेळी ऋषी नामी फलंदाज तयार. मोठा फटका खेळायचा होता, मात्र चेंडू पडल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीचा चेंडू फेकला जातोय. अप्रतिम दर्जाचा खरं तर चेंडू पाहायला मिळतोय. गती मिश्रण चेंडू मध्ये पाहायला मिळते. गती काढून घेतली आणि चेंडू फक्त आतमध्ये वळवला गेला. ही खरं कल्पकता आपल्याला तेजस कोहलीच्या माध्यमातून पाहायला मिळते. येणारे अजूनही 11 चेंडूचा खेळ बाकी असेल. धापटला धावा लागल्या गेल्या. आता 44 धावा. यावेळचा चेंडू काय देखना फटका आलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून पंचांचा इशारा येतोय. 9+6 या चेंडू मध्ये जातात तब्बल 7 धावा. पुरेपूर चांगला फटका पाहायला मिळतोय. ऋषीची ताकद आज पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे भिरकावलेला हा षटकार. काय ताकदीचा फटका खेळलाय ऋषी हा फलंदाज. धापटला धावा लागल्या गेल्या. त्या 7 धावेनिशी धापटला लागत असताना तब्बल 51 धावा. अर्धशतक यावेळी पेन कोलीवाडा संघाचं धापटला लागत असताना 7 धावा या चेंडूवर मिळत जातात. तेजस कोहलीचा हा खराब चेंडू. पुढे येणारा चेंडूवर फ्रीट असेल. पुरेपूर मोठा फटका खेळण्याची मुभा असेल ऋषी या फलंदाजाला. काय देखना फटका खेळलाय. ऋषी किती वेळ शांत बसणार. या आधीचे 2 चेंडू निर्धाव खेळला होता ऋषी आणि त्यानंतर पुरेपूर हेरलं. तेजस कोहलीच्या हा चेंडू पाठवून दिला सीमारेषा पलीकडं. अतिशय ताकदीचा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून अगदी सीमारेषा पलीकडे आलेला तो षटकार. पुढील चेंडू फ्रीटचा चेंडू. पायाची बोट ठेवणारा चेंडू मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षेत्र तैनात होते. हे चेंडू मिळत जाते. एकेरी धाव. चांगली फेकी पाहायला मिळते. चांगलं मैदान बाबाचं मैदान, साई वैशिणीचं हे मैदान पाहायला मिळतं. अतिशय देखणी स्पर्धा. येणारे अजूनही या गोलंदाजाच्या माध्यमातून 4 चेंडूची फेकी बाकी असेल. कोल्हापूरचा चेंडू फेकला गेलाय. यॉर्कर बद्दल चेंडू पाहायला मिळतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. यावेळी चेंडू मिळत जाते एकेरी धाव. मी म्हणेन जे सुरुवातीचे 4 फलंदाज बाद झाले, समीर, देवांश, ओमकार आणि प्रतीक. मात्र त्यानंतर या ओमकार आणि ऋषीनं हा डाव सावरत अतिशय चांगले दर्जाची कामगिरी केली. धापटला धावा लागल्या गेल्या. 53 धावा, 53 रन्स. उल्वे संघ इथं नवीन प्रयत्न करावे लागतील, नमस्कार घालावे लागेल, तेव्हा चमत्कार घडेल. यावेळचा चेंडू पहा डायरेक्ट हिट केला जातोय. पद्धती इशाराला हा नकारार्थी चेंडू. +1 अशा 2 धावा मिळत जातील या चेंडूवर. कौतुक करायला गेलं पंचांच्या भूमिकेमध्ये असलेले मेन पंच गणेश मोकल यांचं कौतुक करायला गेलं. बारकाईने लक्ष आहे त्यांचं प्रत्येक चेंडू मध्ये. धापटला धावा लागल्या गेल्या. आता 55 धावा,
55 धावा. पहिल्या सुरुवातीला असं वाटलं होतं की हा संघ 40 ते 45 धावा फक्त जमा करेल, मात्र आता जी सुरुवात ओमकारनं केलंय त्याला साथ देताना आम्ही म्हणेन हा ऋषी अतिशय चांगली खरं तर कामगिरी करतोय. 55 धावा दापडायला लागल्यात. पुन्हा एकदा प्रेट असेल. तेजस कोहली यावेळी खराब कामगिरी करताना पाहायला मिळतोय उल्हास संघाचा गोलंदाज. लोअर फुलटॉस होता. स्क्वेअर लेग पंचांना चाटून अगदी चेंडू गेलाय बॅकवर्ड क्षेत्रामध्ये. चेंडू मिळत जाते एकेरीचं दुहेरी मध्ये कन्व्हर्शन पाहायला मिळालं. 2 धाब्यानिशी दापडला धावा लागल्या गेल्या. आता 57 धावा 57 रन 57 धावा दापडला लागल्या गेल्यात. येणाऱ्या अजूनही या गोलंदाजच्या माध्यमातून शेवटचे 2 चेंडू बाकी असेल. षटक तेजस कोहलीचं कमी म्हणेन महाग ठरलंय ते उल्वे संघाकरता आणि जास्त फायद्याचं ठरलंय पेन कोहलीवाडा संघाकरता. या षटकामध्ये एक षटकार त्यानंतर 2 नो बॉल पाहायला मिळाले, मात्र फ्रीडच्या चेंडूवर मोठे फटके लगावून दिले नाही. एक जमेची बाजू असेल ते म्हणजे तेजस कोहली या गोलंदाजची. येणारे अजूनही उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. दापटला धावा लागल्या गेल्या. आता 57 धावा 57 रन्स. उल्वे संघ पुन्हा एकदा नव्या आशेने नव्या ताकदीने नव्या ऊर्जेनं या मैदानामध्ये सुरुवात करेल का पुन्हा एकदा पेन कोहलीवाडा संघ आपल्याच या परिसरामध्ये आपल्या पंचवीसमध्ये आपली ताकद दाखवेल. यावेळचा फटका ओमकारचा मी म्हणेन फसला गेला. लोअर फुल टॉस होता. मिड क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. जणू काही या फटक्यावर मोठा फटका येईल असं वाटलं होतं, तर या चेंडू मिळत जाते फक्त एकेरी धाव आणि एकेरी धाब्यानिशी दापटला धावा लागल्या गेल्या. आता 58 धावा 58 रन्स 58 धावा दापटला लागत असताना शेवटचा चेंडू अजूनही बाकी असेल. गोलंदाज तेजस कोहलीच्या माध्यमातून अतिशय चांगली स्पर्धा आपण अनुभवतो. या स्पर्धेमध्ये आजचा तिसरा दिवस आणि दुसरा सामना पाहायला मिळतोय. एका बाजूला पेन कोहलीवाडा तर दुसऱ्या बाजूला रॉयल स्पोर्ट उल्वे. यावेळचा हा शेवटचा चेंडू तेजस कोहली या गोलंदाजचा ऋषी रीड करू शकला नाही आहे. शेवटचा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. 24 चेंडूंचा खेळवा झालाय आणि 24 चेंडूचा खेळत असताना धापटला धावा लागल्या गेल्या. आता 24 चेंडूचा खेळ झालाय. धापटला धावा लागल्या गेल्या. 58 धावा 58 रन्स. अजून एक षटक बाकी आहे. 5 षटकांचा सामना. 24 चेंडूंमध्ये 58 धावा जमा केल्यात पेन कोहलीवाडा संघांना. प्रथमतः नाणेफेकी हारून फलंदाजी करत असताना शेवटच्या अजूनही 6 चेंडू गोलंदाज यावेळी दाखल झालाय सूरज ठाकूर. सूरज ठाकूर यावेळी दाखल होत आहेत. गितेश मडवी हा एक गोलंदाज चांगला आहे मी म्हणेन उल्वे संघाचा, ज्यांना जासेच्या मैदानामध्ये चांगली कामगिरी केली. अतिशय चांगला गोलंदाज गितेश मडवी. मात्र आज कुठेतरी सुरेश ठाकूर या गोलंदाजाला इथं या मैदानात प्राचरण केलं, कारण सकाळच्या सत्रामध्ये जासेच्या मैदानामध्ये या सूरजला मॅन ऑफ द मॅचचा किताब गितेश मडवीला मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला होता. तर यावेळी काहीतरी वेगळी व्यूहरचना वेगळा काहीतरी प्लॅनिंग घेऊन हा उल्हास संघ मैदानामध्ये उतरलाय. अगदी नावाप्रमाणे खेळ करताना पाहायला मिळतोय. रॉयल स्पोर्ट, रॉयल म्हटलं तर राजा आणि राजासारखा खेळ या क्रिकेटच्या पट्ट्यावर दाखवलाय. सूरजचा हा चेंडू ही चेंडूवर मिळत जाईल फक्त एकच धाव. पाठीमागे जर भिंत आहे त्या भिंतीला लागून मैदानामध्ये पुन्हा एकदा चेंडू आला तर जेवढ्या तुम्ही धावा धावाल तेवढ्या धावा मिळतील. मात्र जर चेंडू त्या बाजूला गेला तर 2 धावा देण्यात येतील, याची नोंद घ्या दोन्ही संघांनी. यावेळचा चेंडू अतिशय भन्नाट वेगाने फेकला जातोय. तेवढं डायरेक्ट करायचं होतं. यावेळी मैदानामध्ये काय घडलं जातंय, अगदी चपलाईने या चेंडू मिळत जात आहेत. एकेरी धाव चित्त्याच्या चपलाईने 2 फलंदाज धावताना पाहायला मिळाले. ओमकार आणि ऋषीचं कौतुक केलं जातंय. जास्तीत जास्त मी म्हणेन जेवढी ओमकारला स्ट्राईक मिळेल तेवढाच पेन कोहलीवाडा संघाला फायदा असेल आणि जेवढे मी म्हणेन स्ट्राईक ऋषीला मिळेल. मात्र ऋषीचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीनं कव्हर पॉईंटच्या डोक्यावर खेळला होता तो षटकार, ऋषीचा तेवढंच कौतुक असेल. ताकदवर फलंदाज आहे या पेन कोहलीवाडा संघाचा. सूरजचा हा फुल चेंडू भन्नाट वेगाने फेकला जातोय. अतिशय वेग आणि वेगावर असलेला गोलंदाज सूरज ठाकूर याचं कौतुक करावे लागेल.
तीन चेंडू अजूनही बाकी या पूर्वार्धामधील. उत्तरार्धामध्ये आपण आवाज ऐकणार होता अभिजी म्हात्रे यांचा. अतिशय चांगलं क्रिकेट या परिसरामध्ये सातत्याने खूप मोठमोठ्या शृंखलेमध्ये अभिजी म्हात्रे आमंत्रित समर्थक असतात. यावेळी हा चेंडू खेळला जातोय वाईडिश लॉंग क्षेत्रामध्ये. एकेरीचं दुहेरीमध्ये कन्व्हर्शन करत असताना पाहायला मिळतात. 2 धावा आणि 2 धाब्यानिशी धापटा धावा लागल्या गेल्यात. 62 धाबा 62 रन्स 62 धाबा धापटला लागत असताना उर्वरित शेवटचे अजूनही 2 चेंडू बाकी असतील. अप्रतिम खेळ चालू आहे. एका बाजूला पेन कोलीवाडा संघाच्या धापटला धावा लागल्या गेल्यात. 62 धाबा 62 रन्स 62 धाबा. अजूनही शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. सुरेश ठाकूरने यावेळी कमबॅक करून दिले रॉयल स्पोर्ट उल्वी या संघाला. यावेळी दांडी गुल केली जाते. यू मिस आय विल डेफिनेटली. मोठा फलंदाज ओमकार यावेळी विकेट नंबर 5 बॅक टू पॅव्हलियन. पाचव्या चेंडूवर मोठा फलंदाजा ओमकारला परतीचा रस्ता दाखवलाय. नवीन फलंदाज तैनात होत आहे प्रसाद अर्थात लल्ला हा फलंदाज मैदानामध्ये तैनात झालाय. शेवटचा चेंडू खेळण्याकरता मैदानामध्ये तैनात होतोय प्रसाद. अतिशय चांगलं क्रिकेट आज एका बाजूला ऋषी आणि ओमकारचं कौतुक करला गेला. सुरुवातीचे जे 4 फलंदाज बाद झाले होते. देवांशने षटकार मारला होता, चौकार लगावला होता, मात्र त्यानंतर ओमकारनं काय डाव सावरला. एक चौकार आणि त्यानंतर लगातार 3 षटकार ठोकले होते या ओमकारनं आणि तोच फलंदाज बॅक टू पॅव्हलियन झालाय. मात्र यावेळी गोलंदाज सुरेश ठाकूरचं कौतुक करत असताना लोवर फुल टॉस बराच वेळ हवेमध्ये झेलच्या प्रतीक्षेची वाट करत पाहतात अभिजित. मात्र यावेळी अपयश आलंय आणि चेंडू गेलाय मिडविकेट क्षेत्र क्लिअर करत सीमारेषा पलीकडं शेवटच्या चेंडूवर दाखवलाय आसमान. ते म्हणजे सुरेश ठाकूर या गोलंदाजाला चेंडू मिळत जातील 6 धावा आणि पूर्वार्धाचा खेळ संपत असताना पेन कोलीवाडा विपक्ष रॉयल स्पोर्ट उल्वे असा सामना चालू आहे. त्या सामन्यामध्ये नाणेफेकी हारून प्रथमतः फलंदाजी करत असताना पूर्वार्धामध्ये धावा जमा केल्या त्या म्हणजे पेन कोलीवाडा संघानं 68 धावा आणि 69 धावांचा पल्ला 69 धावांचा पाटला 69 धावांचं आव्हान ते अर्थात रॉयल स्पोर्ट उल्वे संघासमोर ठेवलंय. म्हणजे 69 धावा कशा रीतीने येतील याकरता पुन्हा एकदा मायक्रोडर हिंदीचा पहाडी आवाज अमितजी म्हात्रे यांच्याकडे जातोय आम्ही. धन्यवाद विपुल जी पाटिल, इनका सुमधुर आवाज अपने सुनाए इस पहले इनिंग के लिए। जहां पहले इनिंग समाप्त होने के बाद देखिए इस स्कोर बोर्ड के ऊपर नजर डालते हैं, जहां रॉयल स्पोर्ट उल्वे बनाम कोलिपेन कोलीवाड़ा के बीच मुकाबला चल रहा है। निर्धारित 5 ओवर में 68 यानी कि 68 रन इकट्ठा किया है। 69 रनों का टारगेट रखा है 5 ओवर में। हिमालय पर्वत जैसा स्कोर इस बीच रॉयल स्पोर्ट उल्वे के सामने खड़ा है। किस तरह से बल्लेबाजी, किस तरह से गेंदबाजी होगी, मैच कौन जीतेगा कौन हारेगा,
इसका भविष्य हम तो जानते नहीं है, क्योंकि क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है। लेकिन इससे पहले ये दोपहर का सत्र बन चुका है, और दोपहर के सत्र बनने के बाद कचर बाबा के मैदान से मैं अमित जी मात्रे बोल रहा हूँ। साफ आसमान, खुली हुई धूप, रह रह कर चलती हवा, और इस बीच 69 रनों का टारगेट का पीछा करने के लिए सलामी जोड़ी पारी का आगाज करने के लिए मैदान के अंदर पहुंचती हुई। $69 रन टू विन रॉयल स्पोर्ट उल्वे टीम। ओपनिंग जोड़ी मैदान के अंदर पहुंच चुकी है उल्वे टीम की, प्रतीश पाटिल और मयूर पाटिल। प्रतीश जी, अभी 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 आपकी शादी हुई, ढेर सारी शुभकामना। लेकिन हमें निमंत्रण नहीं मिला, थोड़ा होता है, ऐसा कोई दिक्कत नहीं। लेकिन आगे आपके संसार के लिए ढेर सारी शुभकामना। बिल्कुल अच्छे इंसान हैं और इन लोगों का मेरे ऊपर बहुत प्यार है। लेकिन ये क्या हुआ, प्रीतेश भाई के पास हम जाते, लेकिन ये कोरोना ने थोड़ा सा डर दिया हम लोगों को। लेकिन ये जल्दी भगाएगा रोग, और तुरंत एक बार फिर से हम फ्रेश में आएंगे। गेंदबाजी की बाउंड्री संभालने के लिए पेन के गेंदबाज हैं देवांश। बढ़िया रनअप देवांश का, लंबा रनअप, और लंबा रनअप लेके गेंदबाज प्रीतेश पाटिल के लिए बॉलिंग करेंगे, और पहले गेंद का सामना करने के लिए 69 टू विन रॉयल स्पोर्ट उल्वे मैच शुरू। पहली गेंद घूम के खेलने का प्रयास किया था, लेकिन जब ये देखिए यहाँ, लेकिन सिंगल चुराई। सिंगल के साथ गेंद लगी है क्या? ये पानी लेके जाइए। बिल्कुल, थोड़ा सा पानी बाद में दीजिए, तुरंत मत दीजिए, थोड़ा सा। बिल्कुल, नहीं, कैमरा चालू होगा तो उसमें कोई दिक्कत नहीं है। क्या ये गेंद जिन जिन खिलाड़ियों को लगती है, मरने जैसी हालत होती है। एक बार मेरे भी लगी थी, हमने मन जब हम खेलते थे, हाँ, तो फिर हमने ठान लिया कि या कुछ फ़ायदा नहीं, हम सीधे आते हैं। लेकिन हालत बहुत डेंजर होती है, संभाल के लीजिए प्रीतेश जी आप। लेकिन तब तक के लिए नेक्स्ट मैच मुझे लग रहा है रावा बनाम रायबादी रावा, और इनमें से जीतने वाले मैच के खिलाफ सेकंड राउंड का मुकाबला होगा, 4 ओवर का मुकाबला होगा। पहले रन के साथ खाता ओपन किया प्रीतेश पाटिल ने। पहले रन के साथ रॉयल स्पोर्ट उल्वे टीम ने खाता ओपन किया। अभी तक जीतने के लिए 68 रन चाहिए, और जीडी भाई का आगमन हो चुका है, जीडी कोहली। धन्यवाद जीडी भाई। और जीडी भाई के साथ साथीदार है उनके दोस्त, उनका मुझे नाम मालूम नहीं, वरेडी गांव के हैं, उनका भी हम स्वागत कर रहे हैं। दूसरी गेंद राइट अमोर्थ विकेट, दिगाटी गांव एंड से फुल टॉस गेंद, ये नो बॉल है, और कमर के ऊंचाई के ऊपर ये गेंद है। अंपायर रुपेश जी ने उसे नो बॉल घोषित किया, तो अगली गेंद फ्री हिट की है। इस बीच 2 रन मिल जाते हैं, स्कोर जाते 3 के घर में। मयूर पाटिल और प्रीतेश पाटिल, पाटिल बंधु मैदान के अंदर है। टारगेट ज़्यादा है पेन की तरफ से, ये प्रारंभिक गेंदबाज 5 खिलाड़ी ऑफसाइड के ऊपर है। प्रीतेश इस बार क्रॉस बैट से खेलने का प्रयास किया, ड्राइव किया है, और यहाँ लॉन्ग ऑन खिलाड़ी गेंद को उठाने आ रहे। बढ़िया सेट रक्षण वहाँ, और इस 1 रन के साथ स्कोर जाता है 4 के घर में। प्रतीश पाटिल,
7-7 ये जो जर्सी है अभी हिंदुस्तान देश पहन के खेल रही थी ऑस्ट्रेलिया के खिलाफ, और ये वाइट गेंद और अतिरिक्त रनों के साथ स्कोर जाता है 5 के घर में। क्रिकेट में ये जो रंगीन कपड़े होते हैं ना, ये कब शुरू हो गए? 1992 में इस वर्ल्ड कप में ये कपड़े आए और उसके बाद अब शुरू हो गए सब। 92 में हमारा ये ड्रेस था, आज हमारा हिंदुस्तान टीम पहन के खेल रही है ऑस्ट्रेलिया के खिलाफ, अभी टेस्ट चल रही है अब सफेद कपड़े में, और गई 1 बाउंड के साथ, और बढ़िया है पड़, क्या फील्डिंग का मुजाहरा पेश किया, ये देखिए, और सिंगल चुराई, बढ़िया क्षेत्ररक्षण वहां, शानदार स्टॉप किया, मगर 1 रन के साथ स्कोर जाता है 6 के घर में। प्रतीश पाटिल दाहिने हाथ के बल्लेबाज, संकेत आइए, और ये दिशा से शायद भटकती हुई गेंद, वाइट का इशारा आया और अतिरिक्त रनों के साथ स्कोर जाता है 7 के घर में। बिल्कुल नरेंद्र मोकल यहाँ उपस्थित है, स्वागत है, बहुत अच्छा क्रिकेट उन्होंने खेला है, अभी भी खेलता है, लेकिन पीछे के जमाने का क्रिकेट उनका अलग ही था। और फुल टॉस गेंद है, गैप में गेंद चली गई, भाग गई और सीधी गेंद चली गई। इस बार देखा जाए जा जाना चाहिए तो वही कारपेट के साथ इसे खेला हुआ शॉट, 1 रन के बाद 4 रन, 4 रन के साथ स्कोर गया है 11 के घर में। नरेंद्र बैठे, अच्छे क्रिकेट खेलते थे, और क्रिकेट के कमेंट सुनाने के लिए जब हम होते थे उनको मालूम था, लकी ही थे, बहुत ट्रॉफी लाई, और साई गांव ने क्रिकेट में बहुत नाम रोशन किया है। जिन जिन खिलाड़ी ने अच्छा योगदान दिया उनका स्वागत है। फास्ट गेंद, बैक टू द बॉलर, जरूर गेंद आई, और पकड़ जाएगा, नहीं 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 नहीं, अंपायर साहब से पहले मुझे समझ में आया, बल्लेबाज पॉपिंग क्रीज के अंदर पहुंचे, जहां मिड ऑफ फील्डर थे उनका फील्डिंग का जो मुजाहरा अच्छा था, लेकिन थ्रो जल्दी करते तो यहाँ करीबी मामले होने वाला था। प्रीतीश पाटिल व्यक्तिगत पहुंचे 7 रन पे, स्कोर 12। और ये जोर से थोड़े से बैकफुट पर गए, खेलने का प्रयास था डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर, गेंद बल्ले का कोई संपर्क नहीं, ये डॉट गेंद की समाप्ति हुई। इसी के साथ पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। पेन कोलीवाड़ा के प्रारंभिक गेंदबाज शायद देवेंश, इसके ऊपर टोटल रन बन चुके हैं 12। पहला ओवर पावर प्ले का समाप्त हुआ, अभी तक एक पावर प्ले का ओवर है, लेकिन 24 गेंदों में लगभग देखा जाए शायद यहाँ जीतने के लिए रॉयल स्पोर्ट उल्वे टीम को मेरे हिसाब से रन चाहिए। सत्तावन रन की अभी तक जरूरत है, 24 चेंडू मध्ये 57 धावांची गरज। नेक्स्ट मुकाबला तारा बनाम वडाव के बीच होगा। काफ़ी बढ़िया आयोजन, ये रजनी का आयोजन होता है, लेकिन कोरोना जैसे महामारी ने गए साल, मतलब यही साल में हम कहते हैं कि थोड़ी सी संकट लाया, अभी तक संकट है, लेकिन इसलिए वो नाइट की टूर्नामेंट कैंसिल हो गई, और जो कुछ टीमों ने एडवांस दिया था वो रखा हमारे सब आयोजक सुजीत मोकल, वैभव मोकल, रंजीत मोकल ने, और इस साल उन्होंने आयोजन किया। अब थोड़ी आचार संहिता भी है तो थोड़ा सा यह प्रॉब्लम भी है, लेकिन बढ़िया क्रिकेट चल रहा है। शॉर्ट गेंद दिशा से भटकती हुई, रुपेश जी का इशारा आया कि ये वाइड गेंद, अतिरिक्त रनों के साथ स्कोर गया है 13 के घर में। रुपेश म्हात्रे का आपने जलवा देखा, मैदान ये नहीं मैदान वो था, और उसके बाद क्या दिगाटी वालों का तमाशा, आहा, और हवा में, लेकिन कैच की संभावना, फील्डर नीचे आ रहा है, और बढ़िया कैच लिया लॉन्ग ऑन फील्डर ने इस बार देखा जाए, और उंगली खड़ी हो गई, विकेट नंबर पहला चला ड्रेसिंग रूम में। प्रीतीश पाटिल से काफी उम्मीद थी, आशा थी, लेकिन आज आशा निराशा में तब्दील हो गई है। आते ही गेंदबाज या शायद सिद्धू ने एक गेंद वाइड डाली, खराब डाली, उसके बाद परिवर्तन लाया और सफलता हासिल किया, और पहला झटका लगा रॉयल स्पोर्ट उल्वे टीम को।
टीम का स्कोर है 13। क्रिकेट के कुरुक्षेत्र के ऊपर ये आंकड़ा थोड़ा सा खराब माना जाता है, लेकिन इस आंकड़े के ऊपर इस बार विकेट भी गिर चुकी है। देखिए किस तरह से इस बार देखा जाए वन डाउन बैट्समैन मैदान के अंदर आता हुआ तेजस कोहली, तुषार कोहली इनकी भाई। उल्वा टीम और ये एक बार फिर से यहाँ पीछे पीछे दर्शक उठिए। वाइड मिली 1+1, टोटल 2 रन के साथ स्कोर गया है 15 के घर में। 69 टू विन, 69 रन चाहिए जीतने के लिए। नेक्स्ट मैच इनमें से जीतने वाली मैच और रायबा देवी रावा के खिलाफ मैच होगा। सिद्धू तेरी गति अच्छी, लेकिन दिशा जो है ना वो खराब है। अपने पास गति है लेकिन दिशा नहीं तो आपकी दशा है। चाहे लड़की रास्ते से चल रही है लेकिन दिशा से लाइन मारना पड़ता है। गेंदबाजी भी वैसी होनी चाहिए। लेकिन तेजस कोहली अभी तक खाता नहीं खोल दिया। हट्टे कट्टे खिलाड़ी है, थोड़े से चपल आए, हवा में लॉप किया है, मामला बनेगा। कौन पकड़ेगा? यस, लॉन्ग ऑफ फील्डर ने आवाज दिया कि मैं इस कैच को पकड़ता हूं। शॉर्ट एक्स्ट्रा और खिलाड़ी को कह दिया तू उधर ही रहे। और इस बीच विकेट नंबर दूसरा ड्रेसिंग रूम में। यह ऐसा आवाज आने के बाद मुझे 1983 की याद आ गई, जब वीरेंद्र जट साहब जी ने उस शॉट को मारा था। शॉट मिड विकेट के ऊपर कपिल देव साहब थे। लॉन्ग ऑन से इस बार देखा जाए शायद दौड़ के यशपाल शर्मा जी आए थे। कैच लेते समय ही कपिल देव साहब जी ने यशपाल शर्मा जी को आवाज दिया था कि यश तू रुक जा। यशपाल शर्मा रुक गए, कपिल देव ने कैच लिया, वीरेंद्र चेट बाहर हो गए। उस तरह से आज ये क्षणचित्र मुझे देखने को मिल चुका है, जिस अंदाज से इस लॉन्ग ऑफ फील्डर ने वो शॉर्ट एक्स्ट्रा कॉल खिलाड़ी को आवाज दिया कि रुकिए। कैच लिया, सफलता मिली पेन कोहली वाला टीम को और विकेट नंबर चला इस बार दूसरा ड्रेसिंग रूम में। तेजस कोहली खासा करिश्मा नहीं दिखा सके इस टूर्नामेंट में। सिद्धू की आप गेंदबाजी काफी लयधारी में आ रही है। उल्टा बल्ला, लेकिन इस बार पिचिंग जो हुई है गेंद की वो थोड़ी सी ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर हुई, अंपायर जी का कहना है। लेकिन एक सिंगल मिली और सिंगल के साथ स्कोर गया है 17 के घर में। अभी तो जीतने के लिए 52 रन चाहिए। रन ज्यादा गेंदे कम ने बैट्समैन गीतेश पाटिल आए हैं, अंपायर से गार्ड लेके खेल रहे गीतेश जी महात्रे। माफ करिए गीतेश मड़वी। बल्ला चेन किया है, बॉल गेंदे से गेंदे हुए 3। गणेश मोकल और रुपेश जी महात्रे इस मैच के अंपायर है। अच्छी तरह से योगदान दिया उन्होंने, सही डिसीजन दिए और ड्राइव किया है। कवर ड्राइव देखिए किस तरह से नजाकत भरा शॉट को खेला है। कवर ड्राइव जब क्रिकेट के कुरुक्षेत्र के ऊपर आता है तो कमेंट्री में और तेज मजा आता है। कवर ड्राइव विराट कोहली और कपिल देव साहब जी का देखने को बहुत मजा आता था। इस बार बिल्कुल सही तरह से खेला कवर ड्राइव और सीधी गेंद चली गई। इस बार देखा जाए 1 रन के बाद 4 रन। 4 रन के साथ स्कोर जा चुका है 21 के घर में 21 रन। लॉस ऑफ 2 विकेट के नुकसान पे रॉयल स्पोर्ट उल्वे टीम का स्कोर। गीतेश जी मड़वी स्ट्राइक के ऊपर और इस बार ऑन साइड के ऊपर शॉट पॉइंट ले खिलाड़ी नहीं, बल्लेबाज पहुंच चुके हैं पॉपिंग क्रीज के अंदर सुरक्षित और बढ़िया रन चुरा लिया। इस सिंगल के साथ स्कोर जाता है 22 के घर में 2-2। लॉस ऑफ 2। इस ओवर की अंतिम गेंद शेष।
कुछ ना कुछ उलवा टीम को जलवा दिखाना पड़ेगा। लेकिन सिद्धू जिन्होंने इस ओवर में मुझे लग रहा है 2 सफलता हासिल किया है, और एक बार ऑन साइड के ऊपर जोर से घुमा दिया है, गेंद गैप में चली गई है, और गैप में गेंद चली जाने के बाद देखिए 4 रन का इशारा आया और रुपेश जी का इशारा है कि ओवर समाप्त हो गया है। तो 2 ओवर के समाप्ति के बाद देखा जाए टीम का स्कोर पहुंचा है 26 के घर में 2 विकेट के नुकसान पे 2 ओवर के समाप्ति के बाद 18 गेंदें शेष, और टीम को जीतने के लिए मेरे हिसाब से या शायद जीतने के लिए 43 रन चाहिए 18 गेंदों में। 18 चेंडूत विजयासाठी 43 धावांची गरज आहे रॉयल स्पोर्ट उल्वे संघाला। नेक्स्ट मैच रायबा देवी रावा बनाम इनमें से जीतने वाली टीम के खिलाफ सेकंड राउंड का मुकाबला होगा। स्कोरर साई में बहुत है, कई टूर्नामेंट में जाता हो तो स्कोरर एक ही होता है, लेकिन यहाँ स्कोरर की क्या कमतरता है, भेल के लिए कोई गिराक नहीं होगा क्योंकि तंगी बहुत है। आएगा 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 देवांश जो प्रारंभिक गेंदबाज आए हैं अपनी कोटे की दूसरी पारी की तीसरी ओवर लेके। ओ काफी अच्छी गेंद, बस गेंद को दिशा देने का प्रयास किया, निशाना परफेक्ट नहीं लगा है। इसीलिए मैं कहता हूं कि बचपन में कंचे ज्यादा खेलना पड़ता है। पहले जेडी दादा भी बहुत गोटी ज्यादा खेलता था, गोटी नेम परफेक्ट होना चाहिए तब स्टंपिंग होती है। और शोले पिक्चर में आपने देखा होगा ना, जब वीरू ने बसंती को कह दिया आग बंद कर और चलाओ गोली, तब अमिताभ बच्चन ने कह दिया लग गए निशाना। निशाना परफेक्ट लगना चाहिए। गेंदबाजी बहुत मीडियम फास्ट गेंदबाज है देवांश, पेन कोलीवाड़ा के ये प्रारंभिक गेंदबाज। और एक बार फिर से ऑन साइड के ऊपर गैप में गेंद कैमरे वाले के पास। ओहो, ये क्रिकेट में होता ही रहता है, जब आपका बैलेंस जाता है तो आपको जजमेंट भी चाहिए कि मुझे गेंद अंदर फेंकना है, मुझे बाहर जाना है। लेकिन जब आप बाहर जाते हैं उसके बाद गेंद आती है तो 4 ही है, तो चौवाई मिला। आइए छोटे बच्चे आप सभी का स्वागत है। कल के युवा खिलाड़ी है, कोई डॉक्टर बनेगा, कोई इंजीनियर बनेगा, कोई ना कोई बनने वाला है, तीनों हंस रहे। 31 स्कोर और अपील की थी, लेकिन इस बार स्टंपिंग। अरे यार तेरे पास निशाना देखिए कितना मजबूती का है, वाह रे वाह। और इसी के साथ विकेट नंबर 3 ड्रेसिंग रूम में रॉयल स्पोर्ट उल्वे टीम की सलामी जोड़ी चली ड्रेसिंग रूम में आराम करने के लिए। 31 पे 3 विकेट गिरता हुआ नए बैट्समैन हमारे बेस्ट स्कोरर रायगढ़ के सचिन पाटिल, इनका आगमन हो चुका है। अब नैया इस समंदर के अंदर फंस गई है उल्वा टीम की। ऐसे हालात में शायद किनारे पे लाना है तो नाविक का काम करना है और हीरो बनना है। तीन गेंदें शेष। पेन कोलीवाड़ा टीम टॉस हारने के बाद उल्वा टीम ने टॉस जीतने के बाद पहले बल्लेबाजी करने का फैसला लिया। उसके बाद गेंदबाजी करने के लिए आमंत्रण दिया था, शायद गेंदबाजी खुद कर रहे थे रॉयल स्पोर्ट उल्वे टीम। तो निर्धारित 5 ओवर में 68 रन इकट्ठा किया, 69 रनों का टारगेट उल्वा के सामने। ये देखिए इस बार फिर से लॉन्ग ऑफ के ऊपर आई, एक टप्पे के साथ गेंद को पकड़ लिया और इस 1 रन के साथ स्कोर जाता है उल्वा का 32 के घर में। अभी तक जीतने के लिए रन ज्यादा है, गेंदें कम है, लेकिन ऐसे हालात में शायद इस मैदान के ऊपर ठोकम ठोक करना है। इस मैदान के ऊपर ऐसी बल्लेबाजी करना है कि सामने गेंदबाज नतमस्तक होने चाहिए,
नतीजा गेंदबाज का पलड़ा भारी हो सकता है, तो समझ जाइए उलवा के लिए खतरे की घंटी है। घंटी दूर करना है तो घंटे के ऊपर आक्रमण करो। मंदिर में घंटा शांत होते नरेंद्र, लेकिन फटका देने के बाद आवाज टन। और गई गई। तू कुछ मत ट्राई कर, मुझे सब कुछ मालूम है। ये कहानी क्रिकेट की है, जुबानी मेरी है। आ गया नंबर 6। टाइमिंग और पिच वाली गेंद और बल्ले के बीचों बीच लगती है और मधुर आवाज आता है, और सिर्फ साउंड जब मुझे यहां आवाज आया तब मैं समझ गया गेंद सीधी बाहर जाएगी। स्कोर है 38, 38 के घर में। लंबे टाइम के बाद एक छक्का देखने को मिलता है, लंबे टाइम के बाद, और वो भी शायद सचिन पाटिल के बल्ले से आया। अंतिम गेंद शेष, और एक बार फिर से फुल टॉस गेंद है, और इस बार और बढ़िया एफर्ट, लॉन्ग ऑफ फील्डर द्वारा एफर्ट अच्छा दिखाया, 2 रन चुरा लिया, और 2 रन के साथ स्कोर जाता है 40 के घर में। तो आने वाले 12 गेंदे शेष और टीम को जीतने के लिए 39 रन चाहिए। माफ की 29, 29 चाहिए। 12 गेंदों में 29 रन चाहिए। हर ओव्हर में 14.50 का रिक्वायर्ड रन रेट है। 12 चेंडू मध्ये 29 धावांची गरज आहे। माफ कीजिए, मेरी थोड़ी सी गलती हो गई। 12 गेंदों में जीतने के लिए 29 रन चाहिए, 29। और जीडी भाई के साथ जो बीच में बैठे, वो मुझे लग रहा है खड़ा खंजर वरेडी, जो नाटक पहले दादा जो करते थे, वो आपके साइड में है कोई ना कोई। यस यस, समझ में आया मेरे को। वरेडी गांव में क्रिकेट जबरदस्त खेलते थे, लेकिन सबसे वरेडी गांव फेमस जीडी दादा का जो नियोजन होता था, कव्वाली, वाह मजा ही मजा आते थे। लेकिन फिर क्या हो गया, हमारे लोगों ने जाकर वो बांधव के शायद कव्वाली में दंगा मस्ती, क्या यार, हम भी लोग चमत्कारी है, लेकिन बहुत अग्री कोहली बांधव का जो कुछ प्रेमी वरेडी गांव में, वो जबरदस्त है। मैं मानता हूँ, इस्तकबाल करता हूँ, और उस गांव ने भी बहुत हमें प्रेम दिया है। कांचन जी पालकर साहब, इनके तरफ से बिल्कुल इस यूट्यूब के ऊपर स्वतंत्र पालकर साहब और हमारे तुलसीराम साहब और खुद कांचन पालकर साहब इस मैच का आनंद ले रहे हैं। और जो वाइब्रेंट अंपायर होते इस केवाड़े गांव के सुपुत्र, रायगढ़ जिले में जिस अंपायर की पहचान है, आदरणीय सैंडी पालकर साहब जी को विनती करते कि हमारे मंच के ऊपर आइए, आपका हार्दिक स्वागत है। नेक्स्ट मैच है केवाड़े बनाम कौन है, कलवा। आओ, ये देखिए, ये शायद फुल टॉस गेंद जरूर थी। विकेट कीपर साहब को ये कैच पकड़ना चाहिए थी। मैच की अनाउंसमेंट की हम सैंडी पालकर, जो बेहतरीन अंपायर, वाइब्रेट अंपायर है हमारे, उन्हें विनती करते आइए, तू गया यहां से, क्योंकि कदमों का प्रयोग किया। विकेट कीपर क्लोज थे, उन्होंने देखा और स्टंपिंग की। बल्लेबाज बैक टू द पवेलियन चले गीतेश मडवी। टीम का स्कोर लगभग देखा जाए इस बार 43, 4 विकेट के नुकसान पे। अब इसके बाद इस मैदान के ऊपर मुकाबला होगा, इनमें से जीतने वाली मैच और रायबा देवी रावा, इनके खिलाफ सेकंड राउंड का मुकाबला होगा, ये ध्यान में रखिए। और उसके बाद इस मैदान के ऊपर मुकाबला होगा तारा बनाम वड़ाव के बीच। बल्लेबाजी ठंडी पड़ गई है, बल्लेबाजी में हीट नहीं है, बल्लेबाजी में पावर नहीं है, तो थोड़ा सा हमें शरबत जो लाया है उसका आस्वाद तो लेना ही चाहिए। गर्मी है,
तो मैदान के ऊपर अभी तक जीतने के लिए रन ज्यादा चाहिए मेरे हिसाब से। यस, 26 रन चाहिए। न्यू बैट्समैन सूरज पाटिल, सचिन भाई के ऊपर जिम्मेदारी है। आवाज पकड़ जाएगा तू, ये देखिए पकड़ गया बल्लेबाज। सूरज पाटिल चले बैक टू द पवेलियन बिना खाता खोले। 43 रन पे लगभग देखा जाए शायद यहाँ 4 के 5 विकेट गिरते हुए। परिस्थिति इस बार रॉयल स्पोर्ट उल्वे टीम की थोड़ी सी खतरनाक बन चुकी है। बैट्समैन सूरज ठाकुर 7 नंबर के ऊपर बल्लेबाजी करने के लिए आए हैं। इस ओवर की गेंदबाजी जो चल रही गेंदबाज का नाम है हर्षल। कोटे की पहली पारी की चौथी ओवर लेके अभी तक गेंदे शेष है 2, आने वाले 8 गेंदे शेष है और टीम को जीतने के लिए रन चाहिए 26 रन चाहिए। आक्रमण करना है, हमला करना है, तूफान मेल क्रिकेट दिखाना है। और एक बार फिर से इस बार देखा शॉट फाइनल के ऊपर मिसफील्ड हो गई है मगर सिंगल मिली। तो इस बीच इस मैच को पूरी तरह से देख रहे हमारे आदरणीय सरपंच साहब शरद डांगरकर साहब, शरद गायकर साहब जो सरपंच साहब है। उसके बाद शंकर डांगरकर साहब और हमारे तीसरे मेहमान हैं। ओके, और इसी बीच केवल एस कंचन बर्गर का फोन आया, गेंद सीधी गई हवाई यात्रा में बिना टिकट निकल के। बाय बाय। यस, इस तारामंडल के अंदर छक्का और स्कोर पहुंचा है 50 पूरी हो गई है। 50 बोर्ड के ऊपर सचिन पाटिल के ऊपर जिम्मेदारी है और यही कुछ ना कुछ करिश्मा करने की तैयारी में, मगर उसे साथ दिया है सूरज ठाकुर ने। आते ही छक्का लगा दिया, फुल टॉस गेंद थी, मिड विकेट के कंट्री में गेंद चली गई। बची हुई 6 गेंदें शेष और टीम को जीतने के लिए 19 रन चाहिए। आप कप्तान पेन के सोच रहे होंगे कि गेंदबाजी कौन करेंगे। ये पारी का स्लॉग ओवर है। इस ओवर में लगभग देखा जाए 19 रन इकट्ठा करना है। क्या सचिन पाटिल और सूरज ठाकुर ये मैदान के ऊपर ये रन इकट्ठा करने में सक्सेसफुल बनेंगे? ये तो वक्त बताएगा। 6 गेंदे टीम को जीतने के लिए 19 रन। 6 बॉल 19 टू विन रॉयल स्पोर्ट उल्वे टीम। बिल्कुल, अभी जो डिक्शनरी कंप्यूटर में नया नया आता है वो थोड़ा भेजना पड़ता है, लेकिन कहते हैं ना पुराना बहुत इंपॉर्टेंट बात है। लेकिन जो कुछ हमारे वर्ड जो शब्द अल्फाज है आपके शायद हृदय के अंदर है और आप कई बार मुझे बोल देते कि यही बोलना चाहिए। मेरी पहचान है, बिल्कुल सही, आपने सही कहा। इस्तकबाल करता हूं मैं आपसे। छह गेंदे जीतने के लिए 19 रन चाहिए। इसके बाद मुकाबला रायबा देवी रावा बनाम। इनमें से जीतने वाले मैच के खिलाफ कौन जीतेगा, पेंट कोलीवाड़ा या रॉयल स्पोर्ट उल्वे टीम? रावी कप्तान आप तैयारी में रही है यहाँ टॉस करने के लिए। बोलो प्रतीक। गई, ओहो, धूमतारा में पहुंच गई है। आसमान से छूती हुई गेंद नीचे आ गई, मिल गई गेंद। इस बार देखा जाए स्लॉग में गेंद प्लॉट के बाहर गई है। गगन दमामा छक्का छक्का छक्का। क्या आवाज आया है, आवाज मधुर आया है, जैसे कोई कनपट्टी के फटाक के देता है ना, वैसे ही आवाज आया है। 56 स्कोर जा चुका है, जीत के करीब दूर है, बस 13 रन। 5 गेंदों में 13 रन। 2 बड़े हिट की जरूरत है। प्रतीक को वेरिएशन लाना पड़ेगा क्योंकि सचिन पाटिल वहां बिल्कुल सेट हो चुके हैं। 2 छक्के, 1 डबल, 1 सिंगल के साथ 15 रनों का योगदान। और यहां से इस बार अंपायर गणेश मोकल, दोपहर का सत्र हो चुका है, पीछे मुड़ के इशारा दिया वाइड गेंद। 1 रन के साथ स्कोर गया है
57 के घर में 12 रन चाहिए 5 गेंदों में। क्या मुकाबला आया है। और फुल टॉस, गेंद जरूर थी ऑन साइड के ऊपर मिड विकेट के कंट्री में। और ये देखिए ये देखिए ये देखिए रनआउट का मौका हो सकता है। और बल्लेबाज यहां सूरज ठाकुर को वापस जाना पड़ेगा। दूसरा रन आत्मघाती साबित हुआ और इस एक रन के साथ स्कोर जाता है 58 के घर में। बिल्कुल नेक्स्ट मैच रायबादेवी राव बनाम इनमें से जीतने वाले मैच के खिलाफ। और जो चौथा मुकाबला है केवल बनाम कड़वे के बीच, तो वो मैच देखने के लिए तमाम इस बार देखा जाए दर्शक आए हुए हैं आज के दिन के लिए। इससे पहले केवाले गांव के सभी कांचन पालकर साहब जो इस बार ग्राम पंचायत के लिए सदस्य के लिए खड़े हैं, तो उनको हम ढेर सारी शुभकामना देते। विजयी हो। और ये अंपायर गणेश साहब आप बताइए, मुझे मालूम था, मैं आपकी भविष्यवाणी जानता हूं। और इस बार इस सिंगल के साथ स्कोर है 59। 10 रन चाहिए जीतने के लिए। प्रतीक वेरिएशन दिखाना पड़ेगा, डर गया वो मर गया, चोले पिक्चर में गब्बर सिंह ने कह दिया था। फुल टॉस गेंद है लेकिन अब थोड़े से इस बार एक रन चुरा लिया। मिस फील्ड होगा, दूसरा रन के संभव है। इसी के साथ मामला बन सकता है। पॉपिंग क्रीज के अंदर बल्लेबाज सुरक्षित नहीं है। अंपायर की उंगली खड़ी हो गई है। बैट्समैन को जाना पड़ेगा अपने घर के अंदर। विकेट नंबर इस बार देखा जाए शायद मुझे लग रहा है कि बाहर जा रहा है। 6वां विकेट मैदान से बाहर, 7 विकेट मैदान से बाहर, माफ कीजिए। सचिन पाटिल कैसे दौड़ रहे लेकिन उसे प्रतीक दौड़ने में असफल बन चुके। नए बल्लेबाज अभिजीत मात्रे। स्कोर पहुंचा है 60 के घर में। बॉल किसी 3 गेंदों में जीतने के लिए 9 रन चाहिए। कचर बाबा का मैदान देखिए दोस्तों, ये मैदान के ऊपर खेलने का तरीका ही कुछ अलग है। पेन बना मुलवे के बीच का ये कांटे के टक्कर का मुकाबला है। 6 गेंदे टीम को जीतने के लिए 9 रन चाहिए। इसी गेंद के ऊपर बड़ा शॉट आना चाहिए तब मजा है। और एक बार फिर से ऑन साइड के ऊपर इस बार मिड विकेट खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे। 1 रन चुरा लिया, रन आउट का मौका। और ये नहीं, ये बल्लेबाज आउट है। देखिए अंपायर साहब जी ने सही डिसीजन दिया। और इसी के साथ विकेट नंबर 8वां ड्रेसिंग रूम में। 2 गेंदों में जीतने के लिए 8 रन चाहिए। सचिन पाटिल के ऊपर दारोमदार है, वो जानते हैं कि मुझे मैच दिखाना है। 2 गेंदों में जीतने के लिए 8 रन चाहिए। विकेट 8 गए मैदान से बाहर और 1 विकेट बाकी है। 8 विकेट मैदान से बाहर गए। 2 चेंडूमध्ये विजयासाठी 8 डावा। कंपल्सरी चेज इस प्रतियोगिता का नियम है। मैच में जब मजा आई है, इस गेंद के ऊपर छक्का बाउंड्री लगा तो अगली गेंद के ऊपर मजा हो सकता है। ये गेंद अगर प्रतीक की सही साबित हुई तो उलवा टीम के कप्तान और उनके शायद जो स्ट्राइक बैट्समैन है सचिन पाटिल, इनके माथे के ऊपर टेंशन आएगा। खुद कप्तान नॉन स्ट्राइकर एंड पे तुषार कोहली। और टाइमिंग चूका है, ये नहीं छोड़ेगा। और मैंने पहले दोस्तों कह दिया जहां विकेट चाहिए थी वही विकेट मिली। गेंदबाजी में वेरिएशन लाया प्रतीक ने, टाइमिंग चूका। गेंद बाहर जाने की कोशिश कर रही थी लेकिन जहां इस बार देखा जाए शॉट में मजबूतीपन कम था और ऐसे हालत में ये विकेट गिर गई है। और विकेट नंबर 9वां ड्रेसिंग रूम में। अंतिम जोड़ी मैदान के अंदर, 1 गेंद जीतने के लिए 8 रन। रायबादेवी रावा कप्तान आइए टॉस के लिए। और इनमें से जीतने वाली मैच के खिलाफ मुकाबला होगा। अंतिम गेंद के ऊपर क्या उलवा का जलवा
दिखाने में खुद सक्षम कप्तान है। फुल टॉस। देखिए भैया, दिवाली खत्म होने के बाद पटाखे फोड़ने से कुछ फायदा नहीं है। दिवाली है ना, तब तक बम गोले बरसाओ। आलम चाचा का बाप भी उड़ जाएगा। लेकिन 2 रन से परास्त कर दिया। गेंद दीजिए, हम विनती करते कि आप बॉल हमारे पास दीजिए। 2 रन से इस मैच को जीता है लगभग। देखा जाए पेन कोलीवाला टीम ने परास्त कर दिया। छक्का मार के दर्शकों का मनोरंजन किया। हस्तोल्लंघन करते हुए ये शायद उल्वा के सभी खिलाड़ी सामने वाले टीम का मैच को जीता। पेन कोलीवाला टीम ने परास्त कर दिया रॉयल स्पोर्ट उल्वे टीम।